आज इथे सुरुवात होते। मी या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर यांचं आणि त्यांच्या बरोबरीनं या दोन्ही प्रकल्पांची सुरुवात या ठिकाणी होते। विचारसाठी केदार नाटबंदी, मंदार नाटबंदी त्यांचे सर्व परिवारजन, त्यामध्ये सुहास जोशी आणि त्यांचे परिवारजन यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतोय की एका अर्थानं नवी क्रांती होते आणि आपल्या जगण्याचे संदर्भ बदलत चाललेले आहेत। पूर्वीच्या काळी एखादं घर बांधलं की त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला 20 ते 25 वर्ष जात होती। आता मानसिकता आपली बदलत चालली आहे, तर त्या मानसिकतेमध्ये आपण त्याचं नूतनीकरण करणं, त्याला चांगल्या पद्धतीनं सजवणं आणि त्यातला आनंद घेणं ही संकल्पना अधिकाधिक दूर होत चालली आहे। आणि त्यामुळे इंटेरियर डेकोरेशन हा आता प्रत्येक वास्तूचा स्थायीभाव बनत चाललेला आहे आणि प्रत्येक परिवाराचा तो आत्मीयतेचा मुद्दा बनत चाललेला आहे। आणि त्यामुळे या व्यवसायाची आज या ठिकाणी सुरुवात होते। रेहाना एंटरप्राइजेसचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज नाळबंदी परिवार पुन्हा एकदा आणखीन एका नव्या क्षेत्रात वेक्षण करतोय, सुरुवात करतोय, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचे सर्व सहकारी जे त्यांना ओळखत आहेत ते पाहतील की सतत आपण काहीतरी नाविन्याचा ध्यान घ्यावा आणि त्याला यशस्वी करण्यासाठी जीवतोड मेहनत करावी, हा या परिवाराचा स्थायीभाव बनलेला आहे। आणि त्याच भावनेतून आज केलेली ही सुरुवात, त्याला शुभेच्छा द्यायला आपण सारी मंडळी इथं उपस्थित राहिला आहे। मी निश्चितपणानं नाळबंदी परिवाराला त्यांच्या या नव्या उद्योगाला मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय वाहन उद्योगामध्ये आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, या इलेक्ट्रिकल व्हेकल्स याची पुढच्या कालावधीमध्ये ती इतकी गरज राहणार आहे की मला असं वाटतं आपण अन्य देशांकडं पाहता, ज्या देशांमधून आपल्याला डिझेल पेट्रोल येतात तिथे पाहता, येणाऱ्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल हेच देशाचं भवितव्य असणार आहे। अगदी बसेसपासून ते वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या